कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. भारताकडून पाकिस्तानसोबत व्यापार बंदीचा निर्णय. आयात आणि निर्यात पूर्णपणे थांबवली. पाकिस्तानची डाकसेवा आणि इंटरनेट वेबसाईट भारताकडून बंद. तर पाकिस्तानी झेंडा असणाऱ्या जहाजांना देखील भारतीय बंदरावर नो एंट्री. पीओकेमध्ये भारतीय हल्ल्याच्या भीतीनं 2 महिन्यांच्या राशनसाठी दुकानांवर गर्दी. बंकरची साफसफाई सुरू. मदरसे तात्पुरते बंद, तर फटाके, संगीत, लाऊडस्पीकरवर देखील बंद. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांना धडा शिकवणार. अतिरेक्यांना खतपाणी घालणाऱ्यांवर कडक कारवाई करणार. पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट. दोघांमध्ये मिनिटं चर्चा. काश्मीरमधील परिस्थितीची मोदींना माहिती दिली. सिंधू नदीच्या पाण्यावर भारताचा हक्क. हा गांधींचा देश. पाणी बंद करण्याची धमकी दिली, पण त्यांना मारणार नाही. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांचं वक्तव्य. भारतानं सिंधू नदीवर धरण बांधून पाणी अडवल्यास हल्ला करणार. पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफची भारताला पोकळ धमकी. सिंधू नदीसाठी आम्ही टोकाची भूमिका घ्यायलाही तयार. सिंधू जलकरार रद्द केल्यानंतर बिलावल भुट्टोचा जळफळा. भारतीय नौदल लढाईसाठी सज्ज. भारत 7 मे रोजी अरबी समुद्रात क्षेपणास्त्र चाचणी करणार. पहलगाम हल्ल्यानंतर भारताची आक्रमक भूमिका. समुद्रातून थेट पाकिस्तानला संदेश. सरफेस टू सरफेस मारा करणाऱ्या अब्दाली मिसाईलची पाकिस्तानकडून चाचणी. पाकिस्तानकडून भारताला डिवचण्याचा प्रयत्न. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांनी चेन्नईहून श्रीलंकेला प्रवास केल्याचा संशय. भारतीय तपास यंत्रणांच्या अलर्टनंतर सुरक्षा यंत्रणांकडून कोलंबोमध्ये विमानाची झडती. पुरंदर विमानतळ प्रश्नावरून शेतकरी आक्रमक. जमिनीच्या ड्रोन सर्वेला विरोध करत शेतकरी रस्त्यावर. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज. धक्काबुक्कीमध्ये वृद्ध महिलेचा जीव गेल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. शिंदेंच्या शिवसेनेमधील आमदार दीपक केसरकर यांच्याकडून राजकीय निवृत्तीचे संकेत. यापुढे निवडणूक लढवण्याची इच्छा नाही. केसरकरांचं जाहीर वक्तव्य. नागपूर, वर्धा, गोंदियामध्ये जोरदार अवकाळी पावसानं नागरिकांची तारांबळ. वादळी वाऱ्यासह गारांचा देखील पाऊस. गोंदियामध्ये विद्युत खांब पडल्यानं एका बैलाचा मृत्यू, तर काही ठिकाणी छत कोसळून दुर्घटना. शिर्डीतील साईबाबा संस्थानला धमकीचा मेल. साई मंदिर बॉम्बनं उडवण्याची धमकी. पोलीस यंत्रणा अलर्ट. साई भक्तांनी कोणतीही भीती न बाळगता दर्शनासाठी येण्याचं प्रशासनाचं आवाहन. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.